तर नागपूरमध्ये मुसळधार पावसामुळे पडोळे चौकामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। पाऊस थांबल्यानंतरही पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात झाली आहे। रस्त्याचं पाणी गेल्यानं नागरिकांना वाहन चालवण्यास अडचणी आल्या। नागपूरमध्ये मुसळधार पावसामुळे पडोळे चौकामध्ये पाणीच पाणी पाहायला मिळालेलं होतं। यावेळेला अग्निशामक दलाकडून देखील काम जे आहे ते केलं जातंय। हा संपूर्ण भागातील पाणी जे आहे ते ओसरावं यासाठी प्रयत्न जे आहेत ते प्रशासनाकडून केले जात आहेत। त्या भागामधून नागरिकांना जे आहे ती रोड पार करताना अडचण देखील येते। तर नागपुरातील स्वावलंबी या नगरामध्ये आता खरात पाणी शिरल्यानं नागरिकांचं रेस्क्यू करण्यात आलं। यासह शहरामध्ये अनेक भागात रेस्क्यूसाठी कॉल आले, त्यावर शहरात त्या भागामध्ये जाऊन रेस्क्यू करण्यात आलेला आहे। एका आजीचं रेस्क्यू जे आहे ते इथं करण्यात आलेलं आहे। ज्या आजीला प्रशासनाच्या काही लोकांकडून त्यांना जे आहे ते बाहेर काढण्यात आलंय। नागपूरमधल्या स्वावलंबी या नगरामध्ये ही घटना घडली। तर गोंदियाच्या पुजारी टोला धरणाचे 6 दरवाजे उघडलेले आहेत। 6 दरवाजांमधून 4862 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। तर पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्यानं सिंधुदुर्गच्या करूळमधील शेतकरी बेपत्ता झालाय। कामानिमित्त शेतात जात असताना नदीतील पाण्याचा अंदाज न आल्यानं ही दुर्घटना घडली आहे। सदानंद कदम हे सकाळी शेतात जात होते। घरापासून काही अंतरावर नदी काठाजवळ त्यांचा पाय घसरला। नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्यानं ते पुराच्या प्रवाहात वाहून गेले। शोध मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। तर साताऱ्यातील महाबळेश्वर मेढा रस्त्यावरील केळघर या घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। अतिवृष्टीमुळे केळघर घाटात वारंवार दरड कोसळून दगड आणि माती रस्त्यावर येत आहेत। त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून आज 28 जुलैपासून हा घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे।